आंदोलनं किंवा मोर्चे आपण हल्ली सर्रास पाहतो. प्रशासन त्यांच्याकडे अगदी धडधडीत दुर्लक्ष करतं. मग आता तो विषय मात्र अस्मितेचा झालेला असतो. आंदोलनाची मागणी किती का थुकरट असे ना, पण तरी पण आंदोलकांकडे दुर्लक्ष करताय म्हणजे काय? मग हा तर संविधानाचा अपमान आहे वगैरे वगैरे असे खूप सारे विरोध येतात मग. आणि मग तसाही संविधानाचा आदर आपण केलाच कधी हा प्रश्न आहेच ना. ना प्रशासनाने केलाय ना जनतेनं केलाय. कधी केलेला आहे? तिथे उत्तराखंडामध्ये आपण पाहतोय की एक माणूस 109 दिवस उपोषण करून मेला. मेला, उपोषण करून मेला आणि सरकारनं त्याची दखल घेतलीच नाही. आता दखल घेतली नाही असं म्हणता येणार नाही, कारण त्यांनी बरोबर 9 वर्ष आधी 2008ला की 7ला उपोषण केलं होतं पहिल्यांदा आणि तेव्हा त्याला यश मिळालं होतं गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी आणि त्यासाठी त्याच्यामुळे दूषित पाणी येऊ नये यासाठी त्यांनी ऊर्जा प्रकल्प बंद करायला सांगितला होता. आता अर्थात शासनानं काही आश्वासनं दिली होती, त्याला यश आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा 9 वर्षांनी ती आश्वासनं पूर्ण होत नाहीयेत म्हणून तो पुन्हा उपोषणाला बसला. त्यावेळी प्रश्न होता 2 उपनद्यांवर होणाऱ्या प्रकल्पांची. ओके. आता तिथे सुद्धा कुठल्याच प्रकारचं सरकारचं आश्वासन मिळालं नाही किंवा लक्ष दिलं गेलं नाही आणि तब्बल 109 दिवस त्यानं उपोषण केलं आणि 109 दिवसांनी तो माणूस मरून गेला. अग्रवाल सरनेम आहे, त्याचं नाव शोधावं लागेल, मी सांगते शोधून, कमेंटमध्ये लिहिते. आता थोडक्यात ही अशा प्रकारची उदाहरणं आपल्या समोर आहेत. मुळात आंदोलन हा विषय आणि चळवळ दुसरीकडे आपण बघितली तर आंदोलन आणि चळवळ याच्यामध्ये फरक काय आहे? आंदोलन तात्कालिक असतं, आंदोलनाची एक ठार मागणी असते आणि आंदोलक अगदी म्हणजे आत्ता आमची ही मागणी मान्य करा म्हणजे करा, आम्हाला बाकी काही ऐकायचं नाहीये या आक्रमक भूमिकेत असतात. आणि चळवळ जी असते ना, त्या चळवळीला इतिहास असतो, त्या चळवळीला भविष्य असतं, त्या चळवळीचं नेतृत्व कोणीतरी केलेलं असतं आणि नेतृत्व नसेल तरी पण ती चळवळ पुढे जाणारी असते, ती काळानुरूप बदलत नाही. ती आंदोलन अशी हायजॅक केली जातात. म्हणजे आता CJPचं आंदोलन बघा, सोनम वांगचुक कुठून कसे आले माहीत नाही, तो अचानक अमेरिकेतनं आला, सोनम वांगचुक तिथे गेले, त्यांनी त्यांची ओळख कशी झाली, त्यानंतर आंदोलनाचे 22 दिवस झाले आणि मग नंतर आता तिथे तर आता आणखीन कितीतरी लोक येत आहेत आणि फक्त आझादी आझादी नाही तर तिथे आणखीन त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या करतायत. म्हणजे मणिपूरची मागणी केली जाते. सो त्या एकाच आंदोलनामध्ये अनेक मागण्या आल्या, अनेकांनी ते आंदोलन हायजॅक केलं. चळवळ हायजॅक होत नाही, चळवळ नेहमी फोकस्ड असते, त्याला एक उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टानेच ती चालते. त्याला एक इतिहास असतो आणि तो इतिहास अभ्यास केलेला असतो, त्यांची ती प्रामाणिक मागणी असते, तेव्हा ती सहज टाळता येत नाही. चळवळी यशस्वी होतात, मग चळवळींचे पुढे राजकीय पक्ष होतात नाही होत, पॅन्थरचं वगैरे उदाहरण आपल्याकडे आहे, ती गोष्ट वेगळी. मात्र आंदोलन करताना आपण घेतलेली भूमिका कितपत काल सुसंगत आहे आणि मुळात त्या त्या मागणीने किती फरक पडणार आहे, त्या मागणीने अगदी व्यवस्थित फरक पडणार असेल आणि मग पुढे सगळं सुरळीत होणार असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण इथं आंदोलन करताना आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या काय करतोय ह्याचा विचार माणसांनी करायला हवा. नाहीतर मग आंदोलनं अशी पाण्यावरच्या भोवऱ्यांसारखी उठतात आणि विरून जातात, त्याला काही अर्थ उरत नाही, ती फार काळ चालत नाही. त्याचा एक चेहरा उभा केलेला असतो, तो चेहरा जर दूर सारला गेला तर मग ते आंदोलन कोणी बघत नाही, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पुढे ते चालवलं जात नाही. नेतृत्व काढून घेतलं की त्या आंदोलनाला अर्थच उरत नाही. आता सोनम वांगचुकांना उचलून नेलं, अभिजित दिपके काल उपोषणाला बसले, आज त्यांनी उपोषण सोडलं सुद्धा. मग सोनम वांगचुकांना उचलून नेलं म्हणून लोक आली मोठ्या प्रमाणावर, अभिजित दिपक्याने ते पेज सुरू केलं म्हणून लोक नाही आली. सोनम वांगचुक उचलून त्यांना घेऊन गेलं आणि मग हे आंदोलन पेटलं. मग आज जो काही जनसागर आपण बघतोय तो सगळा बघायला मिळाला. मुळात तुमच्या आंदोलनाची मागणी फक्त एवढीच का आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा? तिथं मागणी तुमची वेगळी असायला हवी, तुम्ही व्यवस्था बदलून टाकायची मागणी करा. ही छोटीशी मागणी, मग पुन्हा पुढे दुसरी मागणी, मग पुन्हा पुढे दुसरी मागणी, असं करून नाही होणार आहे. तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुमचं उद्दिष्ट क्लिअर असलं पाहिजे कोणत्याही आंदोलकांचं. अनेकांनी मला प्रश्न विचारला की तुझं आंदोलनाला समर्थन का नाही, तर ते समर्थन का नाही मी या प्रश्नांना उत्तर देत बसलं नाहीत, कारण लोक काहीही बोलतात, त्याच्यामुळे अगदी वैयक्तिक टीका करतात आणि मग असं वाटतं की ह्यांना काही न बोललेलं बरं. तर मग त्यांना उत्तर देण्यापेक्षा, त्यांना भाव देण्यापेक्षा मी आंदोलनाला पाठिंबा का नाही हे सांगते.
मुळात त्यांची मागणी चुकीची आहे असं नाही. अर्थात ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी होतात त्याची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान किंवा जो कोणी मंत्री असेल त्याला घेता आलीच पाहिजे. आणि हा जर घोटाळा अनेक वर्ष होत असेल तर त्यांनी अर्थातच राजीनामा द्यायला पाहिजे पेक्षा तुम्ही जमिनीवर उतरून तपास करायला पाहिजे. आता सरकारनं काय केलं, सरकारनं लक्ष बिलकुल दिलं नाही. पण त्याने त्यांचं काम सुरू केलं. त्यांनी पुन्हा परीक्षा घेतली, त्याचे रिझल्ट आले, मुलं अभ्यासाला लागली आणि इथे CJP अजून आंदोलन करतेच आहे, पण त्यांना ते लक्षच देत नाहीयेत. मग प्रश्न असा पडतो ना की तुमच्या आंदोलनानं काही खरंच फरक पडणार आहे का, त्यांचं उद्दिष्ट म्हणावं तसं खरं आहे का. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणाऱ्यांनी करायला हवा आणि चळवळींचा इतिहास करायला हवा. महाराष्ट्रानं अनेक चळवळी जगाला दिल्या, अनेक चळवळी सुरू केल्या आणि त्या चळवळी तडीस पण नेलेल्या आहेत. म्हणजे दलित चळवळ असेल, चित्रपट चळवळ महाराष्ट्रातच सुरू झाली एका माणसानं, मोकाशी नावाच्या माणसानं. आपण बघतो चित्रपट काढलेला आहे त्यांच्यावर आणि दादासाहेब फाळकेंवर. त्यांनी सगळं घरदार सोडलं, वाऱ्यावर सोडलं, बायको सोडली, तर बाहेर जाऊन राहिले, तिथे जाऊन त्यांनी शिकून आले, मग पुन्हा घरी आले, मग त्यांचं ते घरातल्या लोकांसोबत त्यांचे वाद आणि मग त्यानंतर त्यांनी सगळं केलं. ही चळवळच आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नाही, ती जाऊन शिकून येण्यासाठी काय काय करावं लागतं, ही चळवळ झाली. मग नाट्य चळवळ, बाईंची नाट्य चळवळ, बाईंनी काय काय केलं त्यासाठी. रंगायन त्यांचं 4 लोक ओळखायला लागले. मग दुसरी फळी आली, वाद सुरू झाले. ही चळवळ होती ना, विचारांची चळवळ होती. त्यांना एक आकाश द्यायचं होतं त्याला. भारताच्या ज्या चौकटीमध्ये कला होती, पथनाट्य होती, तमाशे होते, त्यांना लांघून त्यांना पार जायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी काम केलं. अशा अनेक दलित चळवळ. आता मला सांगा, दलित माणसं काही फक्त महाराष्ट्रातच आहेत का? नाही ना. देशभरात अनेकांवर असा अन्याय झालेला आहे, पण कुठल्याच दलितांनी आवाज नाही केला. आवाज करणारे दलित फक्त महाराष्ट्रातले आहेत. त्यांनी आवाज केला, त्यांनी साहित्य लिहायला सुरुवात केली, दलित साहित्य आपण वाचतो आणि मग लोकांना त्यांचं पटत गेलं. शेतकऱ्यांची चळवळ असेल, कुठलीही चळवळ असेल, चळवळींचा इतिहास महाराष्ट्राला आहे. आणि हा चळवळी का तगल्या, ब्लॅक पॅन्थर या सगळ्या चळवळी का तगल्या, त्या का पुढे गेल्या, या सगळ्याचा अभ्यास आंदोलकांनी करायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आंदोलन आखलं गेलं पाहिजे. असं आज उठून तयार होऊन मी आलो भारतामध्ये आणि आंदोलन पुकारतो असं नाही होत. आंदोलनाचा अभ्यास करावा लागतो. आंदोलनाची मागणी अगदी पद्धतशीर नेमून त्याप्रमाणे पावलं उचलावी लागतात. आपलं उद्दिष्ट काय आहे आणि ते मिळवण्यासाठी पद्धतशीरपणे पावलं आखणं अत्यंत गरजेचं असतं. माझा पाठिंबा आहे, नाही आहे, त्यांच्याबद्दल मला काय वाटतं, काय नाही वाटत, हा मुद्दा अलाहिदा. कसं आहे, प्रत्येक माणूस आपापल्या परीनं आपापल्या इच्छा मांडायचा प्रयत्न करत असतो, उत्तरं मागायचा प्रयत्न करत असतो. आता दीपकेंची काही उत्तरं मी ऐकली. संघ म्हणजे संघाचे गुंड असं तो म्हणाला आणि माझ्या मनातून तो पार उतरला. म्हणजे संघाचे गुंड तुम्ही कुठून म्हणता? तुम्ही पूर्वग्रह दूषित आहात. संघाचं काम काय तुम्हाला माहिती आहे का? काहीतरी माहिती आहे का? नाही माहिती ना. मग अशा वेळी तुम्ही अशी बेजबाबदार वक्तव्य नाही करू शकत. तुमचा इतका जर विश्वास आहे की सरकार आमच्याकडे लक्ष देणारच नाही आणि मग तुम्ही आंदोलन करायला येता, तर मग ते कितपत चुकीचं आहे? ते चुकीचंच आहे. तुमचा विश्वास असला पाहिजे आणि मग तो विश्वास असण्यासाठी तुम्ही समोरच्या माणसाचं म्हणणं स्वीकारायला तयार असला पाहिजेत. आता मला माहिती आहे की या व्हिडिओवर पण चिखलफेक करणार आहात तुम्ही, पण म्हणजे मला आवडेल, तुम्ही जर विरोध केला तर मला आवडेल, पण तो तुम्ही शाब्दिक एकदम व्यवस्थित मुद्देसूद विरोध करा. तुम्ही उगाच अश्लील कमेंट्स केल्या तर तर ते काही बरोबर नाही ना. म्हणजे तर तुम्हालाच मुद्देसूद भांडता येत नाही, तुमचीच लायकी निघत असते. आपण मुद्द्याला धरून भांडू शकत नाही. आपल्याला अगदी अश्लीलतेवर यावं लागतं आणि आपल्यातला जो मोकाट लिंगपिसाट माणूस असतो तो सोडावा लागतो समोरच्या मुलीवर. तर विरोध करताना पण मला वाटतं की काळजी घ्यायला हवी. असो, माझा मुद्दा भरकटला. मला फक्त मुद्दा एवढंच सांगायचा होता की चळवळ आणि आंदोलन ह्याच्यामध्ये फरक असतो आणि चळवळी तुम्ही करायला हव्यात, आंदोलनं करायला नकोत. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे, राजीनामा घेतलाच पाहिजे आणि तो कसा घ्यायचा आहे तुम्ही नीट ठरवा आणि आंदोलन करा. तुमच्या आंदोलनासाठी शुभेच्छा.